गावामध्ये पूर्ण शांतता पसरली. घरामध्ये कोण नाही, जिकडे तिकडे जायचं ना तिकडे सगळी शांत आहेत. क्वचितच माणसं आता गावामध्ये उरलेत. तू कुठे लपलेली? मी तिकडून आलो ना म्हणून आऊट झाली लपले ना. बघा दिशा पळाली. बघा दिशा कुठं पळाली. बघा दिशा पळाली आणि फोडते बिया. फुटतायत की नाही? फुटतायत. दाखव. नमस्कार मंडळी, कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. तर मंडळी, वाडीमध्ये आहे ना फिरत होतो. तर फिरवताना अनुभवलं की जोपर्यंत आहे ना गावाकडे कार्यक्रम होते तोपर्यंत आहे ना गावाला खूप किचाट होता, खूप मजा होती. कारण मुंबईतून जे लोक आले होते गावाला त्यांच्यामुळे आहे ना गावाला गाव पण आलं होतं. म्हणजे प्रत्येकाकडे माणसं होती, तोपर्यंत सगळीकडे किचाट असायचा प्रत्येकाच्या घरोघरी. पण आज आहे ना अशी वेळ आहे की सगळे मुंबईकर कार्यक्रम संपले आणि सगळे मुंबईकर गावाला गेले. त्याच्यामुळे आहे ना गावामध्ये पूर्ण शांतता पसरली. घरामध्ये कोण नाही, जिकडे तिकडे जायचं ना तिकडे सगळी शांत आहेत. क्वचितच माणसं आता गावामध्ये उरलेत. तर सगळी गावाला येतात मुंबईकर प्रत्येक सणाच्या वेळी. त्या खूप मजा वाटते. पण परत एकदा गावावरून मुंबईला जातात ना त्यावेळी पूर्ण शांतता जाणवते. सगळं गाव पण हरवले असं वाटतं. कारण पूर्वीच्या काळी आहे ना जेव्हा मुंबईकर गावाला यायचे तेव्हा प्रत्येक मुंबईकर कमीत कमी 8 ते 10-15 दिवस अशा सुट्टीवर यायचे. पण आता मुंबईतून जी लोक येतात ती क्वचितच 4 दिवस कार्यक्रम आहे ना तर 4 दिवसापुरतेच हे लोक गावाला येतात आणि कार्यक्रम उरकले किंवा कार्यक्रम संपले की परत एकदा मुंबईला जातात. त्यामुळे पूर्वी जी गावाला मजा होती ना ती आता राहिलीच नाही. कारण प्रत्येकजण आपापल्या जबाबदारी, कामाचं टेन्शन ह्याच्यामुळे आहे ना नेमकेच दिवस गावाला राहतात आणि कार्यक्रम झाले की प्रत्येकजण आपापल्या जॉबनिमित्त सगळेजण मुंबईला जातात. तर आज परत एकदा ते गाव पण लहानपणीचे ते दिवस आठवले की तेव्हा कसे दिवस होते आणि आत्ता कसे आहेत. तर अजून फेरफटका मारतो आहे ना तर इकडे बघा, इकडे पुढे आहेत ना आपल्याला लहान लहान मुलं दिसलेत. ते काय करतात तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे आहे ना ही लहान लहान मुलं आहेत आणि इकडे आहे ना हे बघा, हा बघा हा आमचा शौर्य आहे आणि ही स्वरा आणि हे बघा ही आहे ना श्रुती आहे. हे काय करतात आणि हे बघा ही श्रुतीची बहीण आहे आर्या. तेव्हा कशा खुर्चीमध्ये मस्तपैकी बसले आणि इकडे काय करतात तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे आहेत ना काजू बिया भाजतायत. ह्या बघा ह्या लहान मुलांना बघून परत एकदा आपल्याला ना आपलं बालपण आठवलं की आम्ही पण ह्या मे महिन्याच्या सीझनला आहे ना अशा शेतामध्ये जायचो आणि शेतामध्ये आहे ना अशा 3 दगडी लावायचो आणि लाकडं जमा करायचो आणि पत्रा घेऊन आहे ना ह्याच्यावरती अशा आम्ही काजू बिया भाजायचो. हे बघा खरोखर असं वाटतं ना की आपलं बालपण कसं होतं आणि आत्ता कसं आहे. सगळंच बालपण हरवत चाललं आहे. हे बघा श्रुती आहे ना घाबरते कारण या बिया भाजताना ना चीक उडतो बियांचा. त्याच्यामुळे आहे ना हे बघा थोडे लांब काठी घेतले आणि लांबूनच ती ह्या काजू बिया आहेत ना थोड्या करपतील म्हणून थोड्या इकडे तिकडे काठीने हलवायला लागतात. हे बघा आणि मस्तपैकी आता आग लागले आणि इकडे काजू बिया हे बघा भाजत आहेत. हे बघा कुठून आणल्यास काजू बिया? कुठून आणल्यास? झाडावरून आणल्यास? हे बघा. तर हे बघा मंडळी आता आहे ना आमच्या बिया भाजून झाल्या. जास्त नव्हत्या, थोड्याशाच आणल्या होत्या यांनी बिया आणि बिया आता भाजून झाल्यात ना. तर हे बघा तर बिया कशा फोडतात बघा. हे बघा सोराने एक बी फोडला नाही. सोरा काट. हे बघा श्रुती पण फोडते बिया. फुटतायत की नाही? फुटतायत. दाखव. हो हे बघा मस्त 2 बिया फोडला नाही. त्या बघा बिया भाजून खाण्यात जी मजा आहे ना त्या अख्ख्या बिया आपण मशीनमध्ये फोडून खातो ना त्यांना ती चव नसते जी या भाजलेल्या बियांना असते. हा बघा मस्तपैकी भारी लागतात ह्या बिया. हे बघा आणि इकडे आमचा शौर्य वाट बघते. हे बघा
तर मंडळी हे बघा, हे बिया आहे ना मस्त, हे बिया सोलायच्या आणि तुला देऊ सोलून झाल्यानंतर खायच्या, खूप मस्त लागतात. तर मंडळी इकडे बघा, पावसाला सुरू व्हायच्या अगोदर आहे ना, पावसाचं पाणी घराच्या आतमध्ये येऊ नये म्हणून पुढं अशी सपरी काढली जातात. हा बघा, हा इथं मांडव आहे, ह्या मांडवाची आहे ना थोडी डागडुजी करतायत बघा. सांग का याला थोडा सपोर्ट देत आहेत, कारण आपल्याकडे आहे ना मोठा वारा येतो, वाऱ्याने आहे ना आपली सपरं पडू नये म्हणून थोडी आहे ना त्याला मजबूती देत आहेत. हा बघा इकडे आहे, कारण हा बघा इकडे आहे ना आता पावसाचं वातावरण झालं आहे आणि पाऊस कधी पण येऊ शकतो, कधी पण येऊ शकतो आणि कधी पण जाऊ शकतो, असं वातावरण असतं आपल्याकडे. 2-4 दिवस असंच वातावरण आहे, पण पाऊस काय येत नाही. बाजूच्या गावातून पडतो आहे, पण आमच्या गावात तर पाऊस 15 दिवसापूर्वी पडलेला, त्याच्यानंतर परत आलंच नाही. तर हे बघा, पावसाळा सुरू होण्यापूर्वी अशी छोटी मोठी कामं करून घ्यावी लागतात, कारण आपल्या घराच्या आजूबाजूला आहे ना अशी सपरी काढावीच लागतात. तर पावसाचं पाणी आहे ना घराच्या आतमध्ये येतं, म्हणून ही अशी सपरी काढतो आपण. संध्याकाळचे आहे ना 6 वाजलेत आणि आमच्याकडचं वातावरण बघा कसं आहे. हे बघा, मस्त वातावरण झाले. आणि इकडे आहे ना, इकडे बघा आमची स्वाती आहे आणि चव्हाण काका. हे बघा, दररोज संध्याकाळ झाली ना की इकडे जो रस्त्यावर जो कचरा पडतो झाडांचा, हे बघा इकडे झाडं आहेत ना, या झाडांचा सगळा कचरा पडतो ना, ते दररोज साफसफाई करतात, सकाळ आणि संध्याकाळ रस्ता साफ करतात. त्यामुळे आहे ना स्वच्छता राहते, नाहीतर मग त्यांनी स्वच्छता केली नसते ना, इकडे सगळा पालापाचोला पडून राहिला असता. पण आमचे चव्हाण काका आहेत ना, दररोज संध्याकाळ झाली की हा बघा असा हा कचरा आहे ना झाडूने जमा करणार, इकडे या गटारामध्ये जमा करून आग लावून टाकणार. हे बघा, यामुळे ना इकडचा हा परिसर आहे ना सगळा एकदम स्वच्छ राहतो. हे बघा, सुंदर दिसतंय बघा. सकाळी मलब झालेलं, असं वाटत होतं की सकाळी पाऊस येईल, पण पाऊस काय आलाच नाही. तर हे बघा, आणि हे बघा, हे आहे ना फणसाचं झाड, हे दरवर्षी खूप लागतं, यावर्षी पण लागलेलं. पण मध्ये आहे ना 2-4 दिवस एवढा पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये आहे ना खूप मोठं वादळ आलेलं. हे बघा, आणि या वादळाने ना हे बघा इथली फांदी आहे ना ही तोडली, ही मोठी फांदी होती, ती नशीब इकडेच पडली, नाही तर चव्हाण काकांच्या घरावर जाणार होती. हे बघा, काय नुकसान नाही झालं आपलं, पण एवढं खूप मोठं वादळ होतं आणि त्या फांदीला पण भरपूर फणस होतं, त्याचं वजन झालेलं, त्यामुळं ही फांदी तुटली. आणि इकडे पण बघा, हे एक आमच्या घराच्या बाजूला आहे ना फणसाचं झाड आहे, ह्याच्यावरती खूप फणस लागले. हे बघा, एवढे फणस लागलेत की आता सध्या ना इकडं फणस खायला कोण नाही. पूर्वी आहे ना सगळे मुंबईकर गावाला असायचे, 10-10, 15-15 दिवस, 20 दिवस पण काय काय जण असायचे, लहान लहान मुलं पण असायचे, त्याच्यामुळं फणस खायला खूप जण असायचे. पण आता आहे ना सध्या गावाकडे कोणच नाही आहे फणस खायला, हे फणस असेच पावसातून पडून जाणार आहेत. हे बघा, काय करायचं मग, जे फणस पडतात ना त्यांच्या आटला काढायचे आणि बाकीचे चारखंड असतील ना जे गरे ते गुरांना घालायचे. हे बघा, तर मंडळी सकाळी आहे ना घराजवळ बसलो होतो आणि इथे आहेत ना आमच्या वाडीतील सगळी लहान लहान मुलं आहे ना एकत्र आलेले आणि खेळत होती, लपाछपी खेळत होते. तर कशा प्रकारे खेळत होते ना लपाछपी ते आपण बघूया, कारण ते सगळेजण खेळत होते ना, खूप आनंद वाटला मला. पण मी पण बघत बसलो का आपण पण लहान होतो त्यावेळी असेच खूप सारे खेळ खेळायचो, लपाछपी खेळायचो, लगोरी लंगडी सगळेजण असायचे, खूप मजा यायची. तर आज यांचा लपाछपीचा खेळ बघून आहे ना परत एकदा लहानपणीच्या ना आठवणी जाग्या झालेल्या, म्हणून मी खूप वेळ बघत बसलेलो. नक्कीच सगळ्यांना दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ करून ठेवला आहे त्यांचा, तो व्हिडिओ आता पुढे नक्की बघा. बघा कशी लहान लहान मुलं खेळत आहेत. आणि हे कुठला गेम खेळत आहेत? लपाछपी. सगळेजण लपाछपी खेळत आहेत आणि ना तेजसवर राज्य आले.
तेजस्वर राज्य आले आणि इकडे आमचा दिशांत आहे आणि हा बघा इकडे आहे ना रोहन. हा बघा हे कोण कोण हे कोण गावले नाही रोहन. दिशा लपले. हा दिशा लपले ना दिशा भेटले नाही आणि तेजस्वर राज्य आले. तेजस चिनणार आता. हे बघा हे बघा असे लहान मुलांचे आहे ना एकत्र आल्यावर खूप मजा असते. सगळेजण एकत्र आल्यावर खेळतात. हे बघा तेजस इकडून तिकडून घराच्या भोवती सगळीकडं दिशाला शोधतोय पण दिशा कुठे लपली ना. ही बघा दिशा आली. दिशा पळाली. हे बघा दिशा कुठे पळाली बघा. दिशा पळाली आणि तेजस थप्पा दिलाय आणि तेजस परत राज्य आले. हे बघा हे दिशांत तू कुठे लपला होतास. अरे कुठे लपला होतास. मी दाखवते कुठे लपली. दिशा तू कुठे लपलेलीस सांग कुठे लपलेलीस. नाही दाखवायला कुठे घराच्या पाठीमागे. नाही घराच्या हा, अरे सांगणार नाही गुपित आहे. रोहन तू कुठे लपला होतास. हे रोहन तुमच्या घरातच लपलेलो. घरात लपलेला मग तू लगेच आऊट झालास. तू कुठे लपली होतीस. तू कुठे लपलेली. हिच्या जवळच पुन्हा मी तिकडून आलो ना म्हणून ते आउट झालो. आऊट झालीस. आणि तू मी नाही कुठे लपली. तू खेळत नाहीस. तू नाही खेळत आहे. चला परत आहे ना तिच्यासोबत राज्य आले. राजा जावा जावा. हा चला चला ये जा परत खेळा. हे बघा कुठे लपताय बघा. हे बघा आणि आमचा रोहन बघा कुठे लपलाय बघा रोहन. चला तुम्हाला पण या बालपणीच्या आठवणींचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या पण बालपणीच्या आठवणी जर असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.